एका रात्री समुद्रामध्ये खूप मोठं वादळ आलं होतं. त्या वादळाच्या नंतर दुसऱ्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर असंख्य स्टारफिश माहिती आहे, तारा मासा, त्या स्टारफिशेस समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन तरफडू लागल्या. किनारा जिथपर्यंत नजर जात होती, संपूर्ण किनाऱ्यावर ढीगच्या ढीग त्या स्टारफिशचे होते. कारण त्या वादळामुळे समुद्र खवळला असेल आणि स्टारफिशेस कुठे आल्या, किनाऱ्यावर आल्या आणि असंख्य स्टारफिशेस तिथे समुद्र किनाऱ्यावर होत्या. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्या समुद्र किनाऱ्यावर त्या स्टारफिशेस दिसायला लागल्या सर्वांना. सर्वजण हळहळत होतं फक्त, अरे रे किती मोठ्या स्टारफिश आहेत आणि यांचं जीवन आता संपून जाणार आहे. कारण समुद्राचं पाणी तर खाली ओसरलं, परंतु ह्या स्टारफिशेस मात्र मरतात. एक वृद्ध व्यक्ती होते आणि ते वृद्ध व्यक्ती त्या समुद्र किनाऱ्यावर चालत होते. त्यांनी समोर पाहिलं, बारकाईने पाहिलं, एक छोटा मुलगा होता आणि तो मुलगा काय करत होता, एक स्टारफिश उचलत होता, धावत जाऊन समुद्रात फेकत होता. परत धावत येत होता, एक स्टारफिश उचलत होता, धावत जाऊन समुद्रात फेकत होता. हे गृहस्थ हसले आणि त्या मुलाजवळ गेले आणि काय म्हणाले, अरे तू वेडा झाला का, असंख्य ढीगच्या ढीग पडलेले आहेत, शेकडो किलोमीटर हा किनारा आहे आणि कितीतरी प्रचंड संख्येनं ह्या स्टारफिशेस इथे मरून पडत आहेत. आता 12 वाजले, ऊन पडलं आणि हे सगळेच्या सगळे आता मरून जाणार आहेत. तुझ्या एक स्टारफिश उचलल्याने कुठे फरक पडणार आहे, वेडा की खुळा तू. आणि असं म्हणून ते वृद्ध गृहस्थ हसत होते त्या मुलाला. तो मुलगा मात्र आपलं न थांबता अखंडपणे काम करत होता. एक स्टारफिश उचलायचा, पाण्यात नेऊन टाकायचा, एक स्टारफिश उचलायचा, पाण्यात नेऊन टाकायचा, असं तो सतत त्याचं काम सुरू. परंतु एकेवेळी परत एकदा त्या गृहस्थाने थांबवलं, बाळा अरे थांब, अरे तुझ्यानं काय फरक पडणार आहे, एवढ्या मोठ्या स्टारफिशेस आहेत. आणि तो मुलगा स्मित हसला आणि त्या मुलाने काय म्हटलं, काका मला इतरांना काय फरक पडते माहिती नाही, परंतु जो हा मी स्टारफिश उचलला आणि त्याच्यामध्ये टाकला ना, त्याला निश्चित फरक पडला, त्याचा जीव वाचला. त्याच्यामुळे मला काही गरज नाही की इतरांना काय वाटते किंवा जगाला काय वाटते, परंतु मी माझं काम करत आहे आणि जे मी माझं काम करत आहे, ज्या माशाला उचलून त्या पाण्यामध्ये टाकत आहे त्याला मात्र फरक पडत आहे आणि म्हणून हे कार्य मी करत आहे. मला माहिती आहे की मी सगळे स्टारफिश वाचवू शकत नाही, परंतु माझ्याच्याने जेवढे होतात तेवढे स्टारफिशेस मात्र मी काय करू शकतो, वाचवू शकतो आणि म्हणून हे कार्य मी करत आहे. आणि या उत्तराने त्या वृद्ध गृहस्थाला अंतर्मुख केलं. ते शांतच झाले आणि बाळा तुझं काम तू चालू दे असं म्हणून ते पुढे सरकले. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं आहे, बरोबर, दुसरे काय बोलतात याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आपण जर चांगलं काम करत असतो आपण ते करत राहायचं. अजून आपल्याच्याने जेवढं सत्कार्य होते, आपल्याच्याने जेवढं चांगलं कार्य होते ते करत राहायचं. इतर तुम्हाला काय म्हणतात याकडे लक्ष द्यायचं नाही. किंवा प्रचंड मोठं एखादं कार्य असेल आणि सगळंच्या सगळं तुम्हाला करता येत नसेल, परंतु जेवढं होते तेवढं तुम्हाला ते कार्य करता आलं पाहिजे. तुम्ही तेवढं कार्य केले पाहिजे आणि चांगलं कार्य केल्याने फरक तर नक्की पडणार आहे, 100% पडणार नाही, परंतु फरक नक्की पडणार आहे. म्हणून त्या मुलासारखं सत्कार्य, चांगलं कार्य आपण सोडायचं नाही. इतर तुम्हाला काय म्हणतात किंवा इतर तुम्हाला साथ देतात की नाहीत देतात याचा विचार न करता आपण आपलं सत्कार्य सोडायचं नाही. आपल्याला जेवढं होते तेवढं कार्य आपण करत राहायचं. आपण चांगलं काम करत असताना कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याच्याने जेवढं चांगलं काम होते ते आपण करत राहायचं. फरक किती पडतो याच्यापेक्षा आपण चांगलं काम करण्याचा थोडा जरी फायदा झाला असेल किंवा थोडा जरी फायदा समाजाला, निसर्गाला जर होत असेल तर ते चांगलं काम आपण अविरतपणे करत राहायचं. तर आपण स्वतः चांगलं काम केल्याच्या नंतर तुम्ही विचार करा, तुम्ही सर्वांनी जर चांगलं काम करायला सुरुवात केली तर शाळेचं आपोआप चांगलं काम होईल की नाही.
मग तुम्ही इतर करतात की नाही करत याचा विचार नाही करायचा. फक्त तुम्ही चांगलं काम केलं पाहिजे याकडे तुम्ही लक्ष द्यायचं. इतर काय करतात याकडे आपण दुर्लक्ष करायचं. त्यामुळे सत्कार्य किंवा चांगलं कार्य करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ हवी असं अजिबात नाही. तुम्ही तुमचं कार्य जरी केलं तरीसुद्धा ते सत्कार्य होत आहे, चांगलं कार्य होत आहे असं लक्षात कायम ठेवायचं.